लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात 30 जानेवारीपासून करणार उपोषण। मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र। विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी। तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला। पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामामध्ये 1400 कोटींचा गैरव्यवहार। सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप। भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचा दावा। सुषमा अंधारेंनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं। अंधारेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार। पालखी मार्गामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक। मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात। तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, महेंद्र दळवींचा इशारा। निवडणुकीमध्ये रेती माफियांकडून पैसे देऊन मला पाडण्याचा प्रयत्न। भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप। राजकारणामध्ये आता रेती माफिया आलेत असंही वक्तव्य। रेती विकण्याचा धंदा करू नका, रेती मोफत करा, मुनगंटीवारांचा सल्ला। बंडू लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा। विशेष मोका कोर्टाकडून परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर आरोपी। कुख्यात गुंड निलेश घायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित। कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला। सध्या परदेशात असल्याची माहिती।